नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई सायन्स गुरुमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आता आपला मॅट्रायसेस हा चॅप्टर सुद्धा संपलेला आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण सेकंड सेक्शनचा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन आणि बायनोमियल डिस्ट्रीब्यूशन या दोन्हीही चॅप्टरची क्विक रिव्हिजन घेणार आहे। ओके, क्विक रिव्हिजन संपली की आपण याच्यावरचे जे काही क्वेश्चन्स आले होते प्रीवियस इयर्समध्ये ते सुद्धा क्वेश्चन्स आपण काय करणार आहे, सॉल्व्ह करून घेणार आहे। आता घेताना मी क्विक रिव्हिजनमध्ये दोन्हीही चॅप्टरची रिव्हिजन एकदम घेतोय का, दोन्हीही चॅप्टर मध्ये आपल्याला प्रोबॅबिलिटीज फाइंड आउट करायची आहे बाळांनो। फक्त एक्झाम्पल सॉल्व्ह करताना कोणतं एक्झाम्पल तुम्हाला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशननं सॉल्व्ह केलं पाहिजे, कोणतं एक्झाम्पल तुम्हाला बायनोमियल डिस्ट्रीब्यूशननं सॉल्व्ह केलं पाहिजे, हे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना पाहूया। मग अशाच प्रकारचे व्हिडिओज जर सीईटी प्रिपरेशन व्हिडिओज तुम्हाला हवे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। चला मग आता आपण क्विक रिव्हिजन मध्ये आपण पहिला पार्ट आपण बघणार आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन। आता बघा, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दोन प्रकारच्या व्हेरिएबल्स वरती एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत। एक आहे डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आणि दुसरा आहे कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल। दोन्ही काय आहे ते सांगतो मी तुम्हाला। सो डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल म्हणजे काय, तर अशी व्हॅल्यू की जी काय असणार आहे, फायनाइट असेल किंवा इनफायनाइट असली तरी चालेल, पण ती कशी असली पाहिजे, काउंटेबल असली पाहिजे। ही गोष्ट लक्षात ठेवा। म्हणजे काय, तर या ठिकाणी जो रँडम व्हेरिएबल आपण x कन्सिडर करतो, या x ची व्हॅल्यू तुमची अशी असली पाहिजे, पहा 1 2 3 4 -1 -2 निगेटिव्ह असली तरी चालेल, 0 असली तरी चालेल, पॉझिटिव्ह असली तरी चालेल, पण ती कशी पाहिजे, काउंटेबल पाहिजे। काउंटेबल म्हणजे थोडक्यात कशी पाहिजे बघा, या ठिकाणी 1 त्याच्यानंतर आपण डायरेक्टली मेजर करतोय 2, म्हणजे या 1 पासून डायरेक्ट आपण जंप करतोय 2 वरती, याच्या मधल्या कोणत्याही व्हॅल्यूचा आपण विचार करत नाहीये। सो अशा ज्या व्हॅल्यूज आहेत याला म्हणतो आपण डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल। ज्या ठिकाणी x ची व्हॅल्यू काय करते, एका पॉइंट पासून डायरेक्ट दुसऱ्या पॉइंट वरती काय करते, ती जंप करते। एक प्रकारे लक्षात ठेवायचं म्हणलं तर ही x ची व्हॅल्यू जी काय आहे डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल मध्ये, ही x ची व्हॅल्यू जी काय असेल, ही x ची व्हॅल्यू तुम्ही इंटिजर म्हणून सुद्धा लक्षात ठेवू शकता। म्हणजे ह्या x च्या सगळ्या व्हॅल्यूज कशा येतील, इंटिजर येतील, म्हणजे निगेटिव्ह, 0 अँड पॉझिटिव्ह नंबर। बट या दोघांच्या मधल्या कधीच नसणार आहेत, म्हणजे 0 टू डायरेक्ट जंप 1 पर्यंत असेल, पण 0 टू 1 च्या मधली कुठली व्हॅल्यू नसणार आहे। सो याला डिस्क्रीट। मग आता कंटिन्युअस म्हणजे काय, तर नावातच आहे, कंटिन्युअस म्हणजे काय असणार आहे, 0 टू जंप डायरेक्ट 1 ला नाही करणार ती, तर 0 पासून 1 पर्यंत हे झालं कंटिन्युअस। ठीक आहे, बट या ठिकाणी जसं व्हॅल्यू इन अ गिवन इंटरवल, याला आपण कंटिन्युअस म्हणणार आहे। ओके, पण या वर्षी तुम्हाला कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल हा पोर्शन मधला पार्ट नाहीये। सो या वर्षी तुम्हाला याच्यावरती एक्झाम्पल्स येणार नाहीत। म्हणजे फर्स्ट पॉइंट तुमच्या लक्षात आला असेल, तुम्हाला फक्त आणि फक्त एक्झाम्पल असणार आहे डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल वरती। आता याच्यानंतर जो पुढचा पॉइंट आहे ज्याच्यावरती तुम्हाला एक्झाम्पल्स येणार आहेत ते असणार आहे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन। आता हे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन अँड क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्यूशन फंक्शन हे दोन्हीही पार्ट तुम्हाला या दोन्ही पॉइंट मध्ये आहेत, म्हणजे डिस्क्रीट मध्ये सुद्धा आहे आणि कंटिन्युअस मध्ये आहे, पण यालाच आपण पीएमएफ सुद्धा म्हणतो। सो मी शॉर्टकट वापरेन याच्यानंतर, आणि याला आपण सीडीएफ म्हणतो। हे पीएमएफ आणि सीडीएफ फक्त आणि फक्त आपल्याला या रँडम व्हेरिएबल साठी बघायचं, डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल साठी। मग आता पीएमएफ आहे किंवा पीएमएफ दिलं असेल तर काय कंडिशन असतात, दोन कंडिशन असतात। जर तुम्हाला पीएमएफ प्रूव्ह करायचं असेल किंवा पीएमएफ दिलं असेल तर आता याच्यामध्ये नावातच आहे प्रोबॅबिलिटी, म्हणजे हे प्रोबॅबिलिटीच्या रिलेटेड असेल। आता प्रोबॅबिलिटी म्हणजे आपण काय म्हणतो, पी ऑफ एक्स। मग जर एखादं फंक्शन हे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन, बघा डिस्ट्रीब्यूशन पण देतात, कधी कधी मास फंक्शन पण म्हणतात, दोन्हीही नावं लक्षात ठेवा। मग प्रोबॅबिलिटी मास फंक्शन असेल तर जी काय पी ऑफ एक्स ची व्हॅल्यू आहे, ही पी ऑफ एक्स ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी हवी आहे, पण 1 पेक्षा कमी किंवा त्याला इक्वल्स टू चालते। म्हणजे पीएमएफ साठीची फर्स्ट कंडिशन काय आहे, प्रोबॅबिलिटी जी काय आहे ती प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू 0 पेक्षा लेस किंवा 0 ला इक्वल, 0 पेक्षा ग्रेटर किंवा 0 ला इक्वल, आणि 1 पेक्षा लेस किंवा 1 ला इक्वल पाहिजे। म्हणजे 0 टू 1 पर्यंत पाहिजे, 1 पेक्षा ग्रेटर नको, 0 पेक्षा लेस म्हणजे निगेटिव्ह सुद्धा नको। ही पहिली कंडिशन आहे। आणि दुसरी कंडिशन, ज्या काय एक्सच्या व्हॅल्यूज आहेत त्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी ज्या काय सगळ्या प्रोबॅबिलिटी दिली असतील
त्या सगळ्यांची समेशन म्हणजे काय, बेरीज केली तर ती बेरीज इक्वल्स टू किती आली पाहिजे, 1 आली पाहिजे. ओके, सो या 2 पॉईंटवरती तुम्हाला एक्झाम्पल सीईटीला पडू शकतात. काय देतात, एक प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन चार्ट देतात, त्याच्यामध्ये एक्सच्या व्हॅल्यूज दिलेल्या असतात, पी ऑफ एक्सच्या व्हॅल्यूज दिलेल्या असतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला समेशन ऑफ पी ऑफ एक्स इज इक्वल टू 1चा वापर करून केची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल किंवा पी ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल्स टू 2 या प्रकारचे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायला सांगतील. एक्झाम्पल्स कसे येतील याच्यावरती किंवा कसे आलेले आहेत हे सगळंच्या सगळं आपण एक्झाम्पलचा जो काय आपण सेक्शन घेणार आहे, जो काही व्हिडिओ घेऊ या प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनच्या एक्झाम्पलचा, त्यामध्ये आपण हे बघणारच आहे. ओके, आता याच्या पुढचा पार्ट आहे CDF, क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. आता क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युटिव्ह फंक्शनमध्ये जर तयार करायचं असेल CDF तर लक्षात ठेवा, मी फॉर एन एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट सांगतो. समजा बघा, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन P ऑफ एक्स न डिनोट केलं जातं, क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन F ऑफ एक्स न डिनोट केलं जातं आणि समजा या F ऑफ एक्सची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची असेल एखाद्या पर्टिक्युलर पॉइंटला. सो फॉर एन एक्झाम्पलसाठी आपण समजूया F ऑफ एक्स इज इक्वल टू तुम्हाला 4 तयार करायचं. बघा, जर तुम्हाला CDF तयार करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला PMF माहिती असणं गरजेचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. CDF जर तुम्हाला काढायचा असेल, तयार करायचा असेल तर त्या CDF साठी PMF माहिती असणं गरजेचं आहे. सो F ऑफ एक्स इज इक्वल टू 4 चीच व्हॅल्यू अशी सुद्धा असते, P ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल्स टू 4. म्हणजे ज्या काय प्रोबॅबिलिटीज तुम्हाला दिल्यात ते माहिती असणं गरजेचं आहे जर CDF तयार करायचा असेल तर. आणि फॉर्म्युला लक्षात ठेवा, सिंपल फॉर्म्युला आहे. जर तुम्हाला F ऑफ एक्स इज इक्वल टू 4 ची व्हॅल्यू काढायची असेल तर ती प्रोबॅबिलिटी PMF वरून तयार करता येते. ती PMFच्या ह्याच्यात काय असते, P ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल्स टू 4. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू जी काय 4 आणि 4 पेक्षा लेस ज्या काय व्हॅल्यूज दिल्या असतील त्या सगळ्यांची जर तुम्ही ॲडिशन केली तर तीच तुम्हाला F ऑफ एक्स इज इक्वल टू 4 ची व्हॅल्यू मिळणार आहे. ठीक आहे, याचा अर्थ तुम्हाला इथं जरी लक्षात नाही आला तर CDF ची जी काय आपण एक्झाम्पल्स घेऊ त्या ठिकाणी मात्र 100% तुमच्या काय होईल, लक्षात येईल. पण इथं सध्या हे लक्षात ठेवा, F ऑफ एक्स इज इक्वल टू समजा 4 दिलाय तर P ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल्स टू 4 घ्यायचं. समजा इथं 10 दिलं, P ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल्स टू 10 घ्यायचं. म्हणजे F ऑफ एक्सची व्हॅल्यू ही डिपेंड असणार आहे P ऑफ एक्सच्या व्हॅल्यूजवरती. ओके, आणि याच्यानंतर सगळ्यात सिंपल पॉईंट जो असणार आहे, मॅक्झिमम करून याच्यावरती एक्झाम्पल्स तुम्हाला पडतात परीक्षेमध्ये CET मध्ये. काय आहे, मीन. या मीनलाच आपण एक्सपेक्टेड व्हॅल्यू सुद्धा म्हणतो आणि E ऑफ एक्स यानं डिनोट केलं जातं. सो याची जी काय व्हॅल्यू असते एक्सपेक्टेड व्हॅल्यू किंवा मीनची, ती असते समेशन ऑफ एक्स इंटू P ऑफ एक्स. ओके, जेवढे एक्स आणि जेवढे P ऑफ एक्स आहेत यांच्या प्रॉडक्टची जर आपण काय घेतली, सम घेतली तर आपल्याला काय मिळते, एक्सपेक्टेड व्हॅल्यू किंवा मीन मिळतो. याच्यानंतर आहे व्हॅरियन्स. आता व्हॅरियन्स V ऑफ एक्स सुद्धा किंवा सिग्मा स्क्वेअरनं सुद्धा डिनोट केला जातो आणि याची व्हॅल्यू असते E ऑफ एक्स स्क्वेअर मायनस E ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता बघा, इथं E ऑफ एक्स स्क्वेअर लिहिलंय. बघा, जर E ऑफ एक्स असेल म्हणजे E च्या समोर ब्रॅकेटमध्ये एक्स असेल तर एक्स इंटू P ऑफ एक्स आहे. मग E च्या समोर ब्रॅकेटमध्ये जर एक्स स्क्वेअर असेल, बघा याची व्हॅल्यू इथं आपण तयार करूया. E च्या समोर ब्रॅकेटमध्ये काय असेल, एक्स स्क्वेअर असेल. एक्स असेल तर एक्स इंटू पी एक्स, मग एक्स स्क्वेअर असेल तर समेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू पी ऑफ एक्स असं घ्यायचं. हे डोक्यात ठेवा, बऱ्याच वेळेला हे लक्षात येत नाही. E ऑफ एक्स असेल तर एक्स इंटू पी ऑफ एक्स, E ऑफ एक्स स्क्वेअर असेल तर एक्स स्क्वेअर इंटू पी ऑफ एक्स. म्हणजे हा E ऑफ एक्स स्क्वेअर कसा काढणार तुम्ही, एक्स स्क्वेअर इंटू पी ऑफ एक्स घ्यायचे. जे काही सगळे एक्स स्क्वेअर इंटू पी ऑफ एक्सचे प्रॉडक्ट येतील त्या सगळ्यांची सम घ्यायची म्हणजे बेरीज घ्यायची. मायनस E ऑफ एक्स. आता हा E ऑफ एक्स आपण एक्सपेक्टेड व्हॅल्यूचाच E ऑफ एक्स आहे, तो कसा काढणार, एक्स इंटू पी ऑफ एक्सचा प्रॉडक्ट घ्यायचा आणि त्या सगळ्यांची बेरीज, त्याचा स्क्वेअर. यालाच आपण डिनोट करतो सिग्मा स्क्वेअर. आता हे लिहिण्याचं कारण काय की याला सिग्मा स्क्वेअर एक्सपेक्टेड व्हॅल्यू. या ठिकाणी पण तुम्ही एक पॉईंट लक्षात ठेवा, जर जी काय एक्सपेक्टेड व्हॅल्यू असते ही एक्सपेक्टेड व्हॅल्यू मे बी निगेटिव्ह असू शकते. म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू ही निगेटिव्ह सुद्धा येऊ शकते, पण जो काय तुमचा व्हॅरियन्स असतो हा तुमचा ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. MCQ साठी जर तुम्हाला विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट अशा फॉर्ममध्ये जर एखादं तुम्हाला क्वेश्चन आला तर त्याच्यामध्ये हे देण्याची शक्यता आहे
की एक्सपेक्टेड व्हॅल्यू कशी असते, तर एक्सपेक्टेड व्हॅल्यू पॉझिटिव्ह पण असू शकते, निगेटिव्ह पण असू शकते, 0 पण असू शकते, ही पण गोष्ट डोक्यात ठेवा. पण व्हॅरियन्स जो काय असतो हा व्हॅरियन्स नेहमी पॉझिटिव्ह असतो. का? याला डिनोटच कशाने केलंय बघा ना, सिग्मा स्क्वेअरने डिनोट केलंय. सो ऑलरेडी जर हा स्क्वेअर असेल तर कोणताही नंबरचा स्क्वेअर हा काय असतो, नेहमी पॉझिटिव्ह असतो. सो हा ऑलवेज कसा असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. ऑब्व्हियसली जर आता व्हॅरियन्स पॉझिटिव्ह असेल तर स्टँडर्ड डेव्हिएशन इज रूट ऑफ व्ही ऑफ एक्स आहे ना. सो हे स्टँडर्ड डेव्हिएशन सुद्धा नेहमी कसं असतं, पॉझिटिव्ह असतं. मग आता प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन वरती जर क्वेश्चन पडले तर एवढ्याच पॉईंट वरती तुम्हाला आता 2021च्या MHT-CET ला क्वेश्चन पडतील. आता याच्यानंतर पुढचा धडा जो आहे यालाच लागून लगेच तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पुढचा धडा कुठला आहे, बायनोमियल डिस्ट्रीब्युशन आहे. आता बायनोमियल डिस्ट्रीब्युशन छोटासा चॅप्टर आहे बाळांनो, ठीक आहे. एकच एक्झरसाइज आहे आणि एकाच पॉईंट होते. म्हणजे हा एक फॉर्म्युला आहे प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करण्याचा आणि दुसरा म्हणजे मीन व्हॅरियन्स अँड स्टँडर्ड डेव्हिएशन याच्यासारखंच आहे. ओके. सो या ठिकाणी जर बायनोमियल डिस्ट्रीब्युशन नुसार आपण प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करत असू तर त्या ठिकाणी प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला आहे NCX. नाव हिअर सी म्हणजे या ठिकाणी कॉम्बिनेशन तयार करायचं आहे आपल्याला. ओके. NCX P⁻x इंटू Q⁻n-x. नाव आता इथं n काय आहे तर हा n म्हणजे नंबर ऑफ टोटल नंबर ऑफ ट्रायल्स. जे काय आपण एखादा इव्हेंट करतोय तो इव्हेंट किती वेळा केला जातोय तो डिनोट करतो ह्या n. ओके. त्याच्यानंतर सी कॉम्बिनेशन घ्यायचंय. पुढे आहे पी. सो पी म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस असणार आहे आणि मग क्यू काय असणार आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. आता लक्षात घ्या मी तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट काय सांगितली, जर PMF असेल, जर हे प्रोबॅबिलिटीसाठी सोडवत असेल तर समेशन ऑफ P ऑफ X इज इक्वल टू 1 असतं. या ठिकाणी दोनच प्रकारच्या प्रोबॅबिलिटीज असतात बायनोमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये. एक प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस असतो आणि एक प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर असतो. मग या ठिकाणी जर समेशन दिलेल्या सगळ्या प्रोबॅबिलिटीची समेशन जर 1 हवी असेल तर या ठिकाणी प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर जरी केलं तरी सुद्धा त्याचं आन्सर किती आलं पाहिजे, 1 आलं पाहिजे. हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. का? बऱ्याच वेळी फक्त प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेसच दिला जातो आणि आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर तयार करायचा असतो. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस दिला असेल 1 मधून तो मायनस करा, प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर तुम्हाला मिळून जाईल त्या ठिकाणी. ओके. सो हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा. याच्यानंतर याच्यातच पुढचा पॉईंट आहे मीन. मीन म्हणजेच आपण बघितलं एक्सपेक्टेड व्हॅल्यू फॉर बायनोमियल डिस्ट्रीब्युशन चॅप्टर. एक्सपेक्टेड व्हॅल्यू असणार आहे n इंटू पी. व्हॅरियन्सची व्हॅल्यू असणार आहे n इंटू पी इंटू क्यू अँड स्टँडर्ड डेव्हिएशन ॲज युजल रूट ऑफ व्ही ऑफ एक्स असणार आहे. मग आता लक्षात घ्या गरजेचं नाही की बायनोमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये एक्सपेक्टेड व्हॅल्यू n इंटू पीच वापरावी लागेल. फक्त कधी कधी तुम्हाला या दोन चॅप्टर वरती मिक्स एक्झाम्पल सुद्धा देतात. म्हणजे तुम्हाला एक्सपेक्टेड व्हॅल्यू याच्यावरून तयार करावी लागेल आणि ती व्हॅल्यू इथं कुठंतरी पुट करून तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस फाइंड आउट कराव्या लागतील, टोटल नंबर ऑफ ट्रायल्स फाइंड आउट करायला सांगतील किंवा प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर सुद्धा तयार करायला सांगतील. मग हे दोन चॅप्टर मी एकत्र घेण्याचं कारण एवढंच आहे की यातला हा जो खालचा पॉईंट आहे मीन व्हॅरियन्स स्टँडर्ड डेव्हिएशन, मीन व्हॅरियन्स स्टँडर्ड डेव्हिएशन, हे दोन पॉईंट एकमेकावरती डिपेंडेंट पॉईंट आहेत. सो कधी कधी याच्यावरती आणि याच्यावरती असा मिक्स क्वेश्चन सुद्धा तुम्हाला एक्झामला येऊ शकतो. सो क्विक रिव्हिजन मध्ये प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन अँड बायनोमियल डिस्ट्रीब्युशन याच्यावरती कसे एक्झाम्पल्स तुम्हाला येऊ शकतील किंवा काय काय तुम्हाला स्टडी करायचं आहे, CET साठी काय काय प्रिपरेशन करायचंय, हे पॉईंट्स आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. आता नेक्स्ट लेक्चर पासून आपण काय करणार आहे, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन वरती कसे क्वेश्चन्स पडलेले आहेत किंवा जे काय पॉईंट्स आपण इथं बघितले त्याच्यावरती कसे क्वेश्चन्स पडू शकतील हे आपण सुरुवात करणार आहे. आय होप आपण जी काय आज क्विक रिव्हिजन घेतली ही क्विक रिव्हिजन तुमच्या लक्षात आली असेल. मग अशाच प्रकारच्या MHT-CET प्रिपरेशन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, त्याचबरोबर आपला चॅनल तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. थँक्यू फ्रेंड्स.